हाय फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सगळे? आपला माहिती आहे घरातली पूजेची भांडी किंवा तांब्याची अशी भांडी आपल्याला खूप कंटाळा येतो साफ करायला, कारण त्यांना साफ करायला खूप त्रास होतो. म्हणजे त्याच्यासाठी मी आज एक घरातल्याच 3 वस्तूपासून आपण या साहित्यापासून बनवलं. तर इथं मी 1 चमचा मीठ घेतलंय, ते जाडं मीठ घेतलं, तुम्ही बारीक पण घेऊ शकता. आणि आपल्या कुंडीमधली माती, कुंडीमध्ये आपण कुंड्या असतातच, त्याच्यामधली माती थोडी घेतली. आणि ते माझ्याकडे एक खराब लिंबू होता, त्याचा मी एक साईडचा चांगला होता तो लिंबू घेतलाय आणि याच्यात मिक्स केलंय. बघा, असं फक्त मिक्स करा. मिक्स करून याच्यामध्ये आपण बघा, फक्त जस्ट मिक्स केलंय तरी सुद्धा किती प्लेट साफ व्हायला लागली पूजेची. असं सगळीकडे पूर्ण घासून हे बघा किती मस्त निघायला लागले लगेच. आपल्या घरातल्याच वस्तूंपासून आपण या मस्त तांब्या पितळेची भांडी चांगली आपण साफ करू शकतो. आणि ते पण जास्त वेळात नाही, कमी वेळात आपण मस्तपैकी भांडी साफ करू शकतो. इथे मी छोटा ग्लास घेतला, त्याच्यातलं बघा तर जस्ट मी लावून हे करते, घासते, तरी सुद्धा किती मस्त आहे. हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. हे बघा, लावून फक्त 2 मिनिटं पण लागत नाही, 1 मिनिटात फक्त किती मस्त असं निघालंय. हे जस्ट धुवून थोडंसं आणि परत थोडा पावडरच्या ह्याच्यामध्ये आपण घासून त्यांना एक करू शकतो. हे बघा, मी पाण्यात धुवून घेतले, तर बघा तुम्ही स्वतःच बघा वरती किती हे होतं आणि आता कसं निघालंय ते. आपल्या कुंडीतली माती आपण यूज करून आणि मीठ आणि लिंबूपासून आपण मस्तपैकी भांडी तयार करतो. इथे मी सगळी भांडी घासून आणि परत लिंब लिक्विड किंवा लिंब साबणने घासून धुवून पुसून घेतलेली आहेत. बघा किती मस्तपैकी तयार झालेली आहेत आपली, एकदम स्वच्छ आणि अशी किती मस्त चमचमत करतायत, आणि ती पण 5 मिनिटात. इथे मी एक मातीचं भांडं घेतलं, मी त्याच्यामध्ये भाजी वगैरे आपण मातीची भांडी तशीच आपण हे करतो, त्याचं साफ होत नाही किंवा त्याचा वास जातो, म्हणून मग ती पावडर जर आपण लावली तर त्या पावडरच्या ह्याच्यामध्ये जशी पावडर दिसते त्याचा वास येत बसतो ह्याला. म्हणून मग आपण अशाच पद्धतीने मी लिंबू, मीठ आणि मातीचा वापर करून ह्या लिंबू पूर्ण घासून घेतले. याच्यामुळे काही वास पण येणार नाही आणि आपली मातीची भांडी चांगली स्वच्छ होतील. कारण साबणच्यामुळे त्याला वास पण राहतो आणि ते जेवण वगैरे बनवताना असा फेस वगैरे वाटत. हे बघा, असं मस्तपैकी पूर्ण सगळ्या ठिकाणी लिंबूने मी माती घेऊन आणि मीठ घेऊन असं घासून काढलंय. रस घेऊन आपली मातीची भांडी पण चांगली स्वच्छ राहतील आणि त्याच्यात कोणत्याही पदार्थाचा वास येणार नाही. बघा, मी ते घासून धुवून साफ करून घेतलंय. बघा किती मस्त असं, त्याच्यामध्ये वास पण कोणत्या भाजीचा, मच्छीचा आपला राहणार नाही आणि आपल्याला परत यूज करण्यासाठी ही भांडी वापरण्यात येईल. इथे मी स्वच्छ धुवून आणि पुसून घेतली आहेत आणि ही परत आपली दुसरी वापरण्यासाठी तयार आहे. जरी तुम्हाला ट्रिक आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.